आरोप आहे। प्रशासकीय यंत्रणा करत काय आणि आमचे हे नेते मंडळी वगैरे लंबे भाषणं देतात विधानसभेत वगैरे, निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, मुख्यमंत्री साहेब आणि महसूल मंत्री साहेब तुमच्या जिल्ह्यात हा सगळा प्रकार सुरू आहे आणि यंत्रणा सगळी छोपेत आहे। या अगेन्स्ट आता सामान्य माणसांनी कुठेतरी जागृत होण्याची गरज आहे। आपण कोणत्याही ऑफिसेस मध्ये जर गेले आणि पैशाची मागणी झाली किंवा जास्त पैसे कोणत्या याच्यात मागण्यात आले, व्हिडिओ बनवा त्यांच्या लक्षात न येता आणि ते द्या, आपण आमच्या चॅनलवर दाखवू आणि असे भ्रष्ट लोकांना चे प्रकरण उघड करू। सवाले बंद हो गए क्या? हाँ 100 वाले बन जाए। सवाला कितने में आता तो फिर? वाला 50 ज्यादा। हाँ काका, हे घ्या 100 रुपये वापस पाहिजे आज के दिन। काका 50 जास्त घे, ठीक आहे। कितने बोले? 50 जा 100 ले काका, चल अपना काम तो निकल जाता। चल हाँ आता ना बेटा। हाँ आता हाँ का आता नाही म्हणत, येऊ दे। काम आहे ना। काम आहे तर मी काय करू तुमच्या कामाचे? चली घरी। पहा ना आता द्या भेटन तर। हाँ किती पाहिजे? एक पाहिजे 500 वाला। 600 रुपये होते। हाँ 600 रुपये। 600 रुपये होतील। 600 रुपये जास्त नाही होईल का? घ्या मग, मी तुला पहिले एका शब्द सांगितलं होतं तुम्ही उद्या ये म्हणून, तरी तुम्हाला बोलायला लावून मला बेन पालतो काय फायदा अरे बाबू म्हणलो की नाही? पण जास्त झाले ना। झाले तर वापस जायचं, मी काय तुम्हाला जबरदस्ती करून राहिलो? सर जुमडे अर्जुन तुम्हाला हेलो हा का? हाँ सर जुमडेचे नाही द्या ना द्या, पहुंचे के रे? घेऊन घेऊन 50 रुपये ठीक आहे। जाना का तू वापस, मला असे बोलू नको आता। 550 घेऊन घ्या। मी काहीच नाही पाहिजे, यावर उद्याला यायचं ना उद्या घ्यायचं। देख पहुंचेंगे तो वहाँ फोन कर। पूछ लेता हूँ। हाँ लिखा पढ़ी कर ले। बन जाएगा। हाँ 500 वाला आहे म्हणते। हाँ 500 वाला आहे म्हणते। नाही काय ना ते हो 100 जास्त लागेल म्हणते। 100 जास्त लागेल। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। आजचा विषय असा की उमरेडमध्ये तहसील ऑफिसमध्ये स्टॅम्पच्या संदर्भात कितीतरीदा कंप्लेंट झाली। एकच स्टॅम्प विक्रेता आहे इथे आणि तो रांगाच्या रांगा लागतो त्याच्या समोर, तो खूपशा वेळेस तिथे राहत नाही, जास्त पैसे घेते वगैरे, अशा कितीतरीदा कंप्लेंट्स महसूल विभागाकडे करण्यात आल्या। पण त्या कंप्लेंट्स करून काही फायदा नाही। कितीतरी चॅनेल्सने त्या बातम्या घेतल्या का बाई इथे सामान्य माणसाला खूप त्रास होत आहे, ग्रामीणचा वर्ग येतो उमरेड शहरातला, भरपूर लोक इथे स्टॅम्पचे काम पडतात, पण ते बरोबर त्या स्टॅम्पचा पुरवठा होत नाही। दुसरी अशी मागणी होती का एक स्टॅम्प वालाच आहे, 2-3 स्टॅम्प वाले बसवा बा, पण त्याच्याकडेही कोणत्या अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही। मग आम्ही आमचे काही मुलं पाठवून स्टिंग ऑपरेशन करायचं ठरवलं, केलं की 500 रुपयाचा स्टॅम्प 600 रुपयात देतो असं बोलण्यात आलं आज रविवार दिवशी, आणि तो 500चा स्टॅम्प 600 रुपये घेऊन दिलं। इतकी मोठी हिम्मत होते कशी हो? जेव्हा प्रशासकीय यंत्रणा हे दुर्लक्ष करणारी असणारी किंवा त्या यंत्रणेला कोणी जुमानत नाही असं सगळा तो प्रकार वाटण्यासारखा, की त्याच्यात तो सर्रास 600 रुपये घेऊन तो स्टॅम्प देतो। महत्वाचा हा जिल्हा महसूल मंत्र्याच्या, मुख्यमंत्र्याच्या, त्यांच्या जिल्ह्यात हे सगळे भोंगळ कारभार सुरू आहे, भ्रष्टाचाराचे
कामं सुरू आहे. कितीतरी महसूल विभागाचे पटवारी वगैरे वगैरे काही लोक ट्रॅप झालेले आहे याच उमरेड शहरामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात. प्रशासकीय यंत्रणा करत काय आणि आमचे हे नेते मंडळी वगैरे लंबे भाषणं देतात विधानसभेत वगैरे निवडणुकीच्या काळात. भ्रष्टाचार मुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. मुख्यमंत्री साहेब आणि महसूल मंत्री साहेब तुमच्या जिल्ह्यात हा सगळा प्रकार सुरू आहे आणि यंत्रणा सगळी छोपेत आहे. या अगेन्स्ट आता सामान्य माणसांनी कुठेतरी जागृत होण्याची गरज आहे. आपण कोणत्याही ऑफिसेस मध्ये जर गेले आणि पैशाची मागणी झाली किंवा जास्त पैसे कोणत्या याच्यात मागण्यात आले, व्हिडिओ बनवा त्यांच्या लक्षात न येता आणि ते द्या. आपण आमच्या चॅनलवर दाखवू आणि असे भ्रष्ट लोकांना चे प्रकरण उघड करू. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.